आज नागपंचमी मग नारळ घेतलंय आणि इलय नताळदाच्या घरी नागोबा आणू। आमचो नागोबा दरवर्षी नताळदाकडेच असता। नागोबा घेतलंय आणि मी निघालय घरच्या दिशेने। तवसर पाटील भेटले। पाटील पण नागोबा आणू केलेले सुवा काकांकडे। म्हटला नागोबा कधी घरी ठेवूया आणि पूजेचा बघूया। पूजेसाठी दुर्वा लागतात म्हणून इलय देवळाजवळ। देवळाजवळ इलयचं तर म्हटलं आता पाया पडून घेऊया। दुर्वा घराजवळ आसपास काही भेटत नाही, मग देवळाजवळ यायचा लागता। दुर्वा काढून झाली मग हाताबरोबर फुला पण घेऊन इलय। नागोबासाठी लाहे तयार करूचे लागतात म्हणून भात घेतला। गॅसवर टोप ठेवलो आणि त्याच्यात भाताचे गोटे टाकून घेतले। नंतर चांगला ढवळायचा। भाताचे गोटे तापले की चांगले ते पुटपुट करून सगळे ते लाहे बाहेर येतात। मग ते लाहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि मग त्याच्यातले लाहे वेगळे करायचे आणि गोटे वेगळे करायचे। लाहे काढून झाले तसं मग देवाक गुळाचो आणि लाहेचो नैवेद्य दाखवून घेतलो। श्रावणातलो महत्वाचो आणि पहिलो सण म्हणजे नागपंचमी। भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचो पराभव करून यमुना नदीच्या पात्रातनं वर इले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी। देवाक सकाळी गुळाचं नैवेद्य दाखवलेलो, मग देवाचं नैवेद्य आपणच खाताव। मग त्याच्याबरोबर आणि शेंगदाणे घेतले, कॉम्बिनेशन परफेक्टच झाला। मग दुपारी देवाक मोदकाचं नैवेद्य दाखवलो। देवाच्या पाया पडलंय, देवाक घेतलंय आणि घंटा वाजवीत निघाले देवाक पोचू। देवाक खै पोचवायचा तर अळवाच्या पानात। आता विषय राहिलो तो लाहेचो, तो घरी गेल्यावर काय आडवं वाद करतोय। तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।